जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अण्णाजी पवार विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्याचा सन्मान. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार यांच्या हस्ते झाला गौरव. या उपकरणाची राज्य पातळीसाठी झाली निवड. सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज विठ्ठल साळुंके याच्या बहुउद्देशीय काठी या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार, संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राज साळुंके याचा गौरव करण्यात आला. त्याच्या या उपकरणाची राज्य पातळीसाठी निवड करण्यात आली आहे. राज साळुंके याला हे उपकरण तयार करण्यासाठी आयुष्मान पवार, पियुष पवार, शशांक पवार, नीतिराज पवार, राजवर्धन पवार, जयदीप पवार, श्रेयश पवार, आर्यन पवार या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. राज साळुंके याला विद्यालयातील विज्ञान शिक्षक अनंतकुमार गुरव यांचे विशेष सहकार्य तसेच सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. या कामी गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, तालुका समन्वयक राजश्री घोडके, नोडल टीचर विद्या सहस्रबुद्धे यांचेही सहकार्य लाभले. जिल्हा स्तरावर परीक्षक म्हणून शशिकांत पाटील, बापू पानसकर, मनीषा गुरव, प्राध्यापिका पी.एस. ठोंबरे यांनी काम पाहिले. या यशाबद्दल मुख्याध्यापक धनंजय काळगावे, पर्यवेक्षक निवास माने, सर्व शिक्षक व परिसरातील मान्यवरांनी राज साळुंके याचे अभिनंदन केले. वर्षा झिमरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड.